तर मुंबईमध्ये सुद्धा या सोहळ्याचं मोठं आयोजन करण्यात आलेलं दिसतंय। शिवजन्मोत्सवाच्या सोहळ्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कमधल्या शिवरायांच्या अश्वारूढ अशा पुतळ्याला अभिवादन करण्यात आलंय। राज्यपाल रमेश बैस यांनी हे अभिवादन केलेलं आहे आणि यावेळेला मंत्री दीपक केसरकर सुद्धा उपस्थित होते। आणि अजय माने आमचे प्रतिनिधी आहेत शिवाजी पार्कमधून। अजय, काय माहिती मिळते? अगदी काही वेळापूर्वी रमेश बैस आपले राज्यपाल त्यांनी सुद्धा इथे येऊन पुतळ्याला अभिवादन केलेलं दिसतंय। यामिनी खरंच आहे, आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा जो आहे तो साजरा केला जात आहे। अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत, त्यातच मुंबईतील दादर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज ह्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे। या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस जे ते सकाळीच दाखल झाले होते। पुष्पहार वाहून आणि हारमाळा घालून त्यांनी जे ते महाराजांना वंदन केलेलं आहे। त्यांच्यासोबत मुंबईचे एकंदरीत पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा होते। त्यांनीही महाराजांच्या पुतळ्याला जे ते पुष्पहार वाहून जे ते अभिवादन केलेले। त्या जोडीला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल या ठिकाणी उपस्थित होते। तसेच या ठिकाणाचे इतर जे स्थानिक रहिवासी होते तेही या ठिकाणी होते। मोठ्या प्रमाणात एकंदरीत गाण्यांचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आला होता। तुतारी लहान तसेच शाळकरी मुलांचे लेझिम ढोल ताशा पथक सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। आणि त्याच नंतर आता या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या समोर जे क्रीडा एकंदरीत एक सभागृह आहे, त्या सभागृहात एकंदरीत महाराजांच्या पोवाड्याचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला आहे। आणि त्या कार्यक्रमासाठी सुद्धा राज्यपाल रमेश बैस यांची उपस्थिती राहिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे जे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या वेळेस नक्कीच आम्ही हो, अगदी धन्यवाद अजय, ही सगळी सविस्तर माहिती पुरवली ती।